प्रेम म्हणजे प्रेम असतं. अहो साहित्य पुरतच तुमचं आमचं सेम असतं. रूप रंग पैसा नोकरी बघितल्याशिवाय क्वचितच प्रेम केलं जातं. धर्म जात अहो एवढंच कशाला, गाव विचारलं आणि जुळलं तरच दिल एकमेकांना दिलं जातं. तुझ्यासाठी ताजमहाल बांधेन म्हणणारा शहाजहान भाड्याचं घर घेताना मेटाकुटीला येतो. लग्नाआधी चंद्र तोडून देईल म्हणणारा सासूरवाडीस यायला कंटाळतो. मूल घर जबाबदारी गळ्यात पडली की सगळे मजनू सरळ होतात. घराचे हफ्ते भरताना स्वतःच्या मूर्खपणावर वैतागतात. प्रेमाच्या कवी कल्पना कवितेतच छान वाटतात. आयुष्याच्या प्रवासात नोटेवरचे गांधी जवळचे वाटतात. नोटेवरचे गांधी जवळचे वाटतात. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हे बघा, हे काय चाललेलं आहे ते म्हणजे आता माझं देवघराचं ना मी थोडंसं काम काढलं होतं. म्हणजे आतल्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या पायऱ्या मला बदलायच्या होत्या, कारण वस्त्र शिवताना खूप प्रॉब्लेम येत होता. मला वस्त्रच व्यवस्थित शिवून मिळत नव्हते. तर म्हणून मग आम्ही विचार केला की चला आपण बाकीच्या पण गोष्टी करून घेऊ. म्हणजे जे पॉलिश करायचं होतं ते पण आम्ही विचार केला की त्याच्यासोबतच होऊन जाईल. तर मंदिराचं आहे ना मी तुम्हाला दाखवलं की मंदिर मी पॉलिश करून घेते, कारण आपण आता पाडव्याची काय काय साफसफाई करतो. तर जसं त्यांनी मला सांगितलं की वर्षातून एकदा तरी आपण जी लाकडाच्या ज्या आपल्या वस्तू असतात ना तर त्या आपण पॉलिश करून घेतल्या पाहिजे, तर त्या व्यवस्थित दिसतात. तर मंदिर बघा असं कसं छान वाटतंय ना. हे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की अशा प्रकारे सुद्धा आपण मंदिर करू शकतो. इथे फक्त पायऱ्या लावल्या ना आपण तर एकदम मस्त छान वाटतंय मंदिर. पण मला प्रॉपर मंदिर हवं होतं म्हणून मी ते आतलं मंदिर बनवून घेतलं होतं. तर ते पायऱ्या लावून पण मी तुम्हाला इथे दाखवते कसं दिसतंय. तर मंदिराचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तर बघा, या मी पहिल्या पायऱ्या बनवून घेतल्या होत्या माझ्या मूर्तीनुसार. बाप्पाची मूर्ती बघा गोल आहे, पुढे मोठी आहे, तर म्हणून मी अशा बनवल्या होत्या. पण त्याचा खूप प्रॉब्लेम येतो, कारण वस्त्र तसे गोल गोल ज्या शेपमध्ये आहेत ना त्या शेपमध्ये शिवायला खूप त्रासदायक होतात. आणि त्याच्यामुळे मला वस्त्रच मिळत नव्हते. जे होते एक दोन तेच मी कधीपासून वापरते आणि ते पण व्यवस्थित असे परफेक्ट असे फिटिंगला बसत नव्हते. तर म्हणून मी यांना म्हटलं की नाही, मला पायऱ्या बदलूनच घ्यायच्या. तर आता मी देवांच्या जशा साईज आहेत तर त्याच्यानुसार मी पायऱ्या छोट्या मोठ्या वगैरे अशा बनवून घेतल्यात. तर बघा, त्यांनी नवीन पायरीचा सेट जो आहे तो पूर्ण बनवून आणलाय. आणि हे नवीन जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर हे माझं सागाचं मंदिर आहे पूर्ण देवघर. आणि 1 वर्ष झालंय मंदिराला. तर तुम्ही 1 वर्षात जर पॉलिश केलं तर बेस्टच आहे. पण समजा तुम्हाला तसं पण जमत नसेल तर 2 वर्षातून एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे लाकडाला पॉलिश करून घ्या. त्यामुळे त्याचं जे लाईफ असतं ना ते वाढतं. तर बघा, आता मंदिर असं मोकळं कसं दिसतंय. असेही बरेच जण करून घेतात, आता असे मोकळेच मंदिर ठेवतात. पण मी एक तुम्हाला दाखवते की बघा, ज्यांची सिंगल अशी मोठी मूर्ती असेल ना एखादीच, तर ती अशा ओपन मंदिरामध्ये छान दिसते. पण आपले खूप सारे देव असतात तर त्याच्यासाठी मला असं प्रॉपर, म्हणजे मला तरी असं प्रॉपर देवघरच हवं होतं. आणि ते ठेवल्यानंतर आहे ना त्या देवघराचा जो म्हणजे एक वेगळंच छान रूप येतं त्याचं, खूप सुंदर वाटतं ते. आणि बघा, हे त्यांना म्हणजे पूर्ण जसं आपण सर्व्हिसिंग कसं करतो तर तसंच टाईपचं असतं हे. त्याच्या आतमध्ये ते लोक जिथे पण गॅप असतात किंवा काय असतं तर तिथे ते मेण भरून देतात प्रॉपर. कारण कसं असतं ना, जसा सीझन असतो तर सीझन नुसार जे लाकूड असतं ते तुम्ही बघत असाल की आपले जे दरवाजे असतात ते पावसाळ्यात फुगतात. तर तसाच हा काहीसा प्रकार असतो की जे लाकूड असतं, कारण आता काय अखंड साग मिळत नाही, त्यांना पट्ट्या पट्ट्या जॉईन करूनच बनवावं लागतं. तर मध्ये काही वेळा गॅप येतात किंवा काय, तर ते अशा प्रकारे व्यवस्थित सगळं ते भरून देतात, मेण टाकतात त्याच्या आतमध्ये भरून देतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पॉलिश करतात. म्हणजे कुठे काय राहिलं असेल, कुठे काय काम इकडे तिकडे झालं असेल ते रिपेअरिंग करतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण आपल्या ज्या घरातल्या वस्तू आहेत त्याची नेहमी अशी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांची जी लाईफ आहे ना ती खूप छान वाढते आणखीन. आणि तुम्ही बघा, लाकूड आपण कसं पाण्याचा हात फिरवतो सकाळी, आता मी तरी रोज देवपूजा करताना पुसते, कारण धूप जाळतो, बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे सगळं काळं होतं वरती आणि ते दिसण्यात येत नाही. पण मग त्याच्यासाठी पाण्यानेच पुसावं लागतं. मग त्याच्यामुळे जी लाकडाची शाईन असते ना वरची ती निघून जाते. तर आता इथे बघा, आम्ही सगळं काढलंच आहे. तसं तर मग म्हटलं, हे बोले मी सगळं आतमधून पुसून पण घेतो, म्हणजे आपली पाडव्याची पण अनाईसे जी आहे ना मंदिराची पूर्ण साफसफाई होऊन जाईल.
तर माझं मंदिर साफ करण्याचा सगळ्यात मोठा जो टास्क आहे ना, तो हाच एक आहे, की हे साफ करताना खूप त्रासदायक होतं. कारण एकेका होलमधून ते काढून व्यवस्थित पुसावं लागतं आणि खूप धूळ बसते याच्यावरती. तर हे मी पुसत होती. कारण मला खूप दिवसांपासून, पण ते कसं आतमध्ये आपल्याला थोडासा गॅप लागतो त्याच्यासाठी पुसण्यासाठी. बाहेरून डायरेक्ट असं पुसता येत नाही. तर आता मंदिर काढलं होतं त्याच्यामुळे म्हटलं मी हे पण पुसून घेते व्यवस्थित. बघू जेवढे दिवस चांगलं राहील तेवढे दिवस. पुढे मी तुम्हाला सांगेनच, की ॲक्चुअली काय आहे याच्यामध्ये आणि काय सोल्युशन केलं पाहिजे. बऱ्याच जणांनी असं मंदिर बनवून घेतलंय सेम टू सेम, पण त्यांना पण असेच काहीसे हे प्रॉब्लेम येत असतील. जेव्हा आपण एखादी वस्तू वापरतो ना, तेव्हाच आपल्याला त्याचे ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस समजायला लागतात. तर ह्याचे ॲडव्हांटेजेस तर आहेतच, पण त्याच्यासोबत डिसॲडव्हांटेजेस सुद्धा आहेत. ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तर अशा प्रकारे बघा मी पुसून घेत होते. याच्या आतमध्ये ज्यांना माहिती नाहीये, की हे कसं पुसायचं, तर असा आतमध्ये रुमाल टाकायचा. ही मी ट्रिक शोधून काढली पुसायची, कारण आतमध्ये बोट तर जात नाही आपलं. तर त्याच्यामुळे ओला करायचा रुमाल, असं आतमध्ये घालायचा, दोन्ही साइडने फिरवायचा, म्हणजे ते व्यवस्थित तिथे जी धूळ बसलेली असते ना, ती पूर्ण व्यवस्थित निघते. तर इथे पॉलिश करायला, हे पॉलिश करणं पण म्हणजे हे पॉलिश नाही केलं आम्ही, जे फक्त सागाचा पार्ट आहे, तर तो सगळा पॉलिश करून घेणार आहे. तर म्हणून हे पुसायचं काम माझ्याकडेच होतं. मागच्या वेळी जेव्हा मंदिर साफ केलं होतं, तेव्हा त्यांनी थोडंसं पुसून दिलं होतं, पण आता ह्यावेळेला माझंच काम होतं. ते आपण बाहेर काढलं असतं ना, तर पुसता आलं असतं. असं कसं पुसून येईल? पैसे दिले तर काम कम्प्लीट कर. कोणाला पैसे दिले? तुला पैसे दिले ते काम करायला. 150 रुपये काय? 150 रुपये में काम करते. बरोबर. पर आवर पैसे सगळं आतून बाहेरून व्यवस्थित पुसून घे. मम्मी तुला पर आवरचे 5 रुपये देऊ आम्ही. 5 रुपये. रेट जो पण आहे फिक्स कर, पटकन व्यवस्थित पुसून घे. माझं काम कमी होऊन जाईल. पैसे देऊन पण कोण एवढं चांगलं पुसणार नाही, तेवढं मी चांगलं पुसते. की मुसली खुद की तारीफ तारिया. त्या साईडचं अजून व्यवस्थित पुसलं नाहीये. पुसलंच नाहीये मी तिथे. मला वाटलं पुसलं. पुसायचं तिथे. इथून हात जात नाही ना, वरतून हात जातो, इथून हात जात नाही, मग कसं पुसणार? ठीक आहे, चल वरच्यावर पूस पटकन. ऍक्च्युली नाही, कोणी असं बनवत असेल ना, तर अशी डिझाईन नका बनवू. प्लेन वाले डिझाईन बनवा, म्हणजे पुसायला इझी पडेल. असं ब्लॉक्स किंवा काय, किंवा काच लावू शकतात, म्हणजे ते पुसायला इझी पडतं. लाइनिंग वगैरे. हा, लाइनिंग वगैरे डिझाईन दिसायला छान दिसते ट्रेडिशनल, पण पुसण्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड, डिफिकल्ट होऊन जातं पुसायला. नाही, चौकणी वगैरे डिझाईन असतात नाही का, चौकन म्हणजे पुसता येईल व्यवस्थित असं. चौकन डिझाईन मध्ये मला वाटतं इझिली पुसतं. डस्ट पण लगेच जमा होऊन जाते, म्हणजे आता पुसलं उद्या सकाळी बघणार तरी लगेच डस्ट जमा होणार. डस्ट होणारच ना, घरात सगळ्याकडे डस्ट येतेच. ठीक आहे, पण त्या निमित्ताने पुसायला मिळतं ना, महिन्याला. कसं आपल्याला असं स्वच्छ असेल तर बरं वाटतं. बरोबर, ते तर आहे. हातच जाऊ दे, ते खालचं राहू दे. आता वरचं पुस. हे वरचं इकडचं बाकी आहे. तूच बोलली ना इकडचं पुसायचं बाकी आहे. पुस पटकन. हा, तेवढं पुस. ठीक आहे. तुम्हाला माहितीये का, हे मंदिर बनवायला सुरुवातीला आम्हाला पूर्ण 1 महिना लागला. कारण एक एक गोष्ट मी इकडे तिकडे सर्च करत होती, आणि ते सर्च करून मी त्यांना एक एक गोष्ट सांगत होती, की मला इथे हे हवंय, मला इथे हे असं हवंय. आणि पॉलिशच्या बाबतीत तर खूप मोठी गंमत झाली होती ती, म्हणजे ज्यांनी पॉलिश केलं होतं त्यांना एक्झॅक्ट कळतच नव्हतं की मला कसा कलर हवाय. म्हणजे फोटो दाखवलेला त्यांना, पण तरी पण ती जी पॉलिश होती ती कधी डार्क होत होती, कधी लाईट होत होती. तर 2-3 वेळा तर पॉलिशच केले पूर्ण मंदिराला. तर तेव्हा ते पण कंटाळले होते सुतार, की एक्झॅक्टली ह्यांना नक्की हवंय तरी काय, असं त्यांचं झालं होतं. पण फायनली खूप मस्त मंदिर बनलं. कुठलीही वस्तू जेव्हा आपण बनवतो, तर तेव्हा आपल्या डोक्यात जे आपण समोर बघतो ना, तर तसेच आपल्या डोक्यात असतं की असंच झालं पाहिजे. पण जेव्हा प्रॅक्टिकली बनवायला जातो, तर त्या गोष्टी तशाच बनतील किंवा नाही बनतील असं आपल्याला म्हणजे समजत नाही तेव्हा. पण आपण आपले प्रयत्न करत राहायचे, आणि देवाच्या बाबतीत तर म्हणेल की इच्छा असेल तर नक्कीच तुम्हाला मार्ग दिसेल.
आपल्या घरामध्ये आपण आपलं घर कसं छान ठेवतो, तर तुमच्या घरातलं देवघर सुद्धा खरंच तितकं छान असलंच पाहिजे. जर तुम्ही देवांना व्यवस्थित छान असं ठेवाल ना, तर मी खरंच सांगते की तुमच्या घरात कधीच कुठल्याच गोष्टीची कमी तुम्हाला भासणार नाही. आणि घरातलं एकंदर जे वातावरण असतं ना, ते खूप सुंदर पॉझिटिव्ह असं होतं. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये बघता मंदिर माझं किंवा देवघर, तरी तुम्हाला इतकं छान प्रसन्न वाटतं. तर प्रत्यक्षात जर जेव्हा तुमच्या घरामध्ये ही गोष्ट असेल अशी छान, तर तुम्हाला तुमच्याच घरात तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला खरंच किती छान पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटेल. तर म्हणून मी तरी देवासाठी कुठलीच गोष्ट करताना कधीच विचार करत नाही, कारण देणारा तो आहे. तर त्याच्यासाठी आपण करायला काहीच हरकत नाहीये. जर आपली कॅपॅसिटी असेल, जर त्याने आपल्याला तेवढं सक्षम बनवलं असेल की आपण त्या गोष्टी करू शकतो, तर का आपण मागे पुढे बघायचं. आपण बाकी गोष्टींसाठी कपडे म्हणा, आपल्याला ज्या पाहिजेत बऱ्याचशा ज्या गोष्टी, दागिने वगैरे, तर आपण तिथे विचार करत नाही. मग देवाच्या गोष्टींसाठी का एवढा विचार करायचा. म्हणजे उलट त्यांनाच आपण तेवढा जर मान दिला, त्यांना तेवढं छान ठेवलं ना, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला काहीच म्हणजे आपण म्हणतो ना, हिचकिचाट करायची गरज लागणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मी तुम्हाला सांगते. तर बघा ते काका असे छान मस्त पॉलिश करतात. तर खूप छान वाटत होतं. पॉलिश केल्यानंतर एकदम मस्त नव्यासारखं झालंय. पूर्ण छान असं रिपेअर झालंय. जसं आपल्याला थोडीशी किंवा कुठल्याही गोष्टीला जशी सर्व्हिसिंगची गरज असते ना, तसंच हे सुद्धा सर्व्हिसिंग करणं महत्वाचं आहे. बाइक में लकड़ा गीला रहता है, थोड़ा बहुत नमी बाइक का नमी ले लेता है। बरोबर, उसके लिए वो थोड़ा सा वो होता है। अभी गर्मी पूरा हो गया, वो सूख गया पूरा। ओके, लकड़ी पूरा सूख जाता है ना। गीला थोड़ा सा रहेगा तो फिर वो लकड़ी फिर बाद में फिर वो फैलेगा नहीं, फैल जाता है। मेन यही बात है और कुछ नहीं। और ये जो पॉलिश है, ये हम लोग को नॉर्मली कितना टाइम में करना चाहिए? अपने ऊपर है, कोई कोई तो कम से कम 2 साल पर तो कम से कम करा ही देना चाहिए। ओके, उतना उसका लाइफ अच्छा रहता है ना पॉलिश से। हाँ, क्या उससे कीड़े मकोड़े कुछ भी, हाँ बराबर, लकड़ी खराब नहीं होता है, उसको चमक भी रहता है फिर पूरा। और आप कितना साल से कर रहे हैं पॉलिश का? हमारा मत पूछिए, 35 साल हो गए। अरे बाप रे, 35 साल से। तो आप ये इनके साथ, छोटे लाल के साथ कब से कर रहे हैं? नहीं, इनके हम जल्दी से। तो आप हर जगह घूमते हैं क्या पॉलिश के लिए? एक्चुअली मैं घर खाते में करता हूँ इंटीरियर का। ओके, इंटीरियर का। हाँ, इन्होंने बोला मेरा कर दो, तो अभी इनका कर रहा हूँ। वैसे मैं कम ही करता हूँ, है ना। आदमी लोग 2-3 है मेरे पास। ओके, आपके पास आदमी है तो आप उनके थ्रू ही कराते हैं। हाँ। और आप ज़्यादा इसमें करते नहीं हैं। नहीं, अच्छा है, उतना एक्सपीरियंस आपका बहुत है। उतना काम रहता है मेरे पास। अभी मेरे को आज ही गांव जाना है। अरे बाप रे, हाँ वो बोले आपको गाँव जा 1 बजे की गाड़ी है रात को ना। अभी ये बोले नहीं करके जाओ, मैं बोला कल किसी को भेज देता हूँ। नहीं, अच्छा वो आप आ गए तो बोलते हैं नहीं आप करके जाओ अभी। तर ते मंदिरला पॉलिश करत होते, तर त्यांना म्हटलं काका इथे पण जरा पॉलिश करून द्या, कारण ही पुढची जी पट्टी लावली आहे ना, ही पूर्ण सागाची पट्टी आहे. तर त्यांनी नाही तर अजिबात म्हटलंच नाही, त्यांनी छान करून दिलं आणि व्यवस्थित फटाफट कुठेही काही घाण न करता त्यांनी मस्त पटापट सगळीकडे व्यवस्थित पॉलिश करून दिलं. मला पहिले वाटलं की दुकानात घेऊन जावं लागेल वगैरे, पण नाही, त्यांनी घरी येऊन स्वतः छान पॉलिश करून दिलं. त्याच्यामुळे कसं या बाकीच्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित पॉलिश केल्या गेल्या आणि खूप बरं वाटलं मला. म्हणजे पाडव्याच्या निमित्ताने जसं आपलं घर स्वच्छ होतं ना, तसं देवाचं घर सुद्धा स्वच्छ होतंय, हे मला सगळ्यात खूप चांगलं वाटलं. त्यानंतर आहे आपला तो म्हणजे उंबरठा, तर ह्याला कसं विसरणार. तर म्हणून त्यांना म्हटलं काका जरा इथे पण पॉलिश करून द्या. आपल्या म्हणजे म्हणलं बायकांची सवयच असते की अरे हे करतात का, हा जरा हे पण करून द्या. असं करत करत त्यांच्याकडून मी छान उंबरठ्याला पण पॉलिश करून घेतलं. कारण उंबरठा कसं सारखं आपण हळदीचं लेपन करतो, तर त्याच्यामध्ये पाण्याचा समावेश असतो आणि लाकूड कसं कुठलंही भले सागाचं लाकूड का असेना, पण पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर ते
फुगण्याचा किंवा खराब होण्याचा थोडाफार चान्सेस असू शकतो. तर म्हणून मग मी म्हंटल की हे काम करतो तर हातासोबत हे पण करून घेऊ. तर म्हणून छान उंबरठ्याला पण असं व्यवस्थित पॉलिश करून घेतलं. उंबरठा बघा आपला हळदीचं लेपन करून करून आहे ना त्याचा रंग असा पूर्ण बदलून गेलाय आणि छान असा पिवळा रंग येतोय त्या उंबरठ्याला. म्हणजे जे सुतार आहेत ना ते स्वतः मला म्हणाले की खूप छान वाटतंय. म्हणजे लेपन केल्यानंतर उंबरठ्याचा जो रंग आहे ना तो खूप वेगळाच सुंदर वाटतोय असा. तर फायनली बघा पॉलिश करून झालं मंदिर आणि तुम्ही बघत असाल की अगदी नवीन वाटतंय की आत्ताच बनवून आणलंय असंच मला मंदिर वाटतंय. आणि मला तशीच इच्छा असते नेहमी की देवघर माझं नेहमी असंच राहावं छान. जसं आपण बाकीच्या वस्तूंचा विचार करतो की त्या जसे तशा राहाव्या तर तसंच देवघराच्या बाबतीत म्हणजे सगळ्यात पहिली जी माझी प्रायोरिटी असते ती म्हणजे देवघर. तर म्हणून खूप छान काम झालं देवघराचं. तर बघा ह्या नवीन त्यांनी पायऱ्या ज्या बनवल्यात त्या अशा प्रकारच्या बनवल्या. त्याच्यामध्ये कसं सिंगल जरी मी कपडा आणला त्याला साईडनी जरी मी लेस लावली तरी छान वेगवेगळे वस्त्र मी त्याच्यापासून तयार करू शकते. तर म्हणून मी असं बनवून घेतलं. सुरुवातीला मला आयडिया नव्हती तेवढी की कसं केलं पाहिजे. हळूहळू जसं आपण त्या गोष्टी वापरतो ना तसं तसं आपल्याला ते कळत जातं. तर बघा ज्यांनी पण असं मंदिर बनवलं असेल तर त्यांना बऱ्याचशा आजच्या ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या कदाचित कामाला येतील तुम्हाला, म्हणून मी तुमच्या सोबत या गोष्टी शेअर केल्या. तुम्ही पण मंदिराची देवघराची अशा प्रकारे नक्की काळजी घ्या. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.